तोफेची सलामी, राजेशाही थाट आणि हवेत घुमणारा एकच गजर, आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. नमस्कार, मी नम्रता भोसले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा सुवर्णक्षण आज पुन्हा एकदा अवतरलेला आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या अधिक मास अनुष्ठानाची आज अत्यंत दिमाखात सांगता होतीये. चोपदारांचा ललकार, सनई चौघड्यांचे सूर आणि ढोल तासांच्या गजराने अवघी करवीर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. हजारो कोल्हापूरकर या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे आहेत. महाद्वार रोड वरून निघालेला हा अथांग भक्तीचा सागर आता ऐतिहासिक पंचगंगा घाटावर पोहोचला असून तिथे काय दिव्य सोहळा सुरू आहे पाहूयात थेट. गुरुजी, अनेक जण हा सोहळा पाहायला येतात, पण अवभृत स्नान या शब्दाचा नेमका अर्थ बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर या शब्दाचा नेमका अर्थ, ह्या परंपरेचा इतिहास काय आहे, आम्हाला सांगाल का? नमस्कार. अधिक महिन्यानिमित्त आपली महालक्ष्मी हे 3.5 शक्तिपीठातलं त्रिनेत्रपीठ प्रधान पीठ आहे. या ठिकाणी अधिकस्य अधिकम फलम, हा अधिक महिन्यामध्ये केलेलं कुठलंही धर्मकृत्य जे असतं त्याचं विशेष फळ प्राप्त होतं. म्हणून जप, होम, पूजा, दान अशा गोष्टी ह्यात करतात. याला मलमास म्हणतात. म्हणजे यात फक्त धार्मिक कृत्य म्हणजे लग्न, मुंज वगैरे अशी करत नाही. परंतु आज यासाठी सर्व कोल्हापूरकर आणि पंचक्रोश सर्व विश्व कल्याणार्थ आपण अधिक महिन्याच्या पर्व काळानिमित्त महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवी पंचायतन यज्ञ गेले 3 दिवस आपण करत आहोत. देवी पंचायत म्हणजे देवी प्रधान, देवी मुख्य देवता असून तिच्यावरती विष्णू, रुद्र, गणपती आणि सूर्य अशा 4 उपदेवता असं पंचायतनाचं दररोज हवन, त्यांचे वेदातली सगळी सूक्त यांचे हवन वगैरे. 1 लक्ष नवारण, देवीचा जो संप्रदायातला सर्वात महत्त्वाचा मंत्र असतो त्याला नवारण मंत्र म्हणतात, 9 अक्षरी, जो महालक्ष्मीच्या पूजेमध्ये वापरला जातो. तर त्या नवारणाचे 1 लक्ष हवन वगैरे या ठिकाणी झालं. आणि हे सगळं कर्म झाल्यानंतर आपण केलेल्या कर्मामध्ये कमतरता काय असेल, अधिकता काय असेल, न्यूनाधिक्य म्हणतात की कमी होणे आणि अधिक अपेक्षेपेक्षा जास्त गोष्ट घडणे हे सुद्धा दोषास्पद असते. तर हे कमी अधिकता, न्यूनाधिक्य म्हणतात, ही गोष्ट परिहार होऊन आपल्या सर्वांना विश्वकल्याणार्थ म्हणले, कोल्हापूरचे नागरिक असतील, पंचक्रोश असतील, मुख्य म्हणजे महालक्ष्मीचे जे भक्तजन आहेत त्या सर्वांच्या कल्याणासाठी या केलेल्या कर्मात जी काय कमतरता राहिली असेल ते सर्व न्यून भरून काढून सर्वांना सर्व फळ मिळावं यासाठी महालक्ष्मी आपल्या लवाजम्यासह रस्त्यात सर्व नगरवासियांना दर्शन देत आपल्या कोल्हापूरची सर्वात पुण्यक्षेत्र म्हणजे नदी आहे. नदीच्या तीरावरती कोल्हापूर आहे. पंचनदी, पंच ऋषींनी निर्माण केलेली आहे. या ठिकाणी दशाश्वमेध घाट म्हणतात त्याला. आपण जिथं स्नान केलं या घाटावरती देवी येते. इथं देवीची पूजा होऊन इथं सप्तमातृका, ज्याला 7 असरा म्हणतात, शास्त्रात त्यांना जलमातृका म्हणतात. तर या जलमातृकांची पूजा करून त्यांचं हवन वगैरे म्हणजे पाण्यामध्ये तुपाचं हवन असतं, असं हवन करून देवीची पूजा करून देवीला पाण्यामध्ये स्नान घातलं जातं आणि तिच्या अंगावरनं वाहणारं पाणी हे सर्व भक्त आपल्या अंगावर घेतात. ज्यायोगे देवीच्या बरोबर स्नान केलं जातं, देवीचं तीर्थ अंगावरून जातो, सर्व तीर्थ पवित्र होतात आणि माणसं पवित्र होतात. त्या कर्माचं पूर्ण फळ प्राप्त होण्याच्या या विधीला अवभृत स्नान म्हणतात. तर हे यज्ञाची समाप्ती अतिशय सुंदर पद्धतीने होण्याचं लक्षण आहे. येणाऱ्या पिढीला ह्या सोहळ्याबद्दल किंवा आपली परंपरा जपण्याबद्दल काय सांगाल? तर अशा गोष्टी आता आपण जर इथं वातावरण पाहिलं तर ज्याच्याकडं जो कलागुण आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून देवीच्या उपासनेच्या माध्यमातून आनंद लुटत आहे. तर आता आज संध्याकाळी पण इथं उद्या पण आपल्या करवीर महात्म्यात उल्लेख असलेली वैशाख शुद्ध दशमीला गंगा हा दशहराच्या समाप्तीला पंचगंगेची पूजा करायची प्रथा पारंपरिक होती. त्यात सुद्धा आता आपले कुंभार बांधव जे असतात हे वेगवेगळ्या धातूचे जलचर वगैरे धान्याचे प्राणी निर्माण करतात आणि ते करून आणतात. कोल्हापूरच्या धार्मिक परंपरा या इथल्या जनजीवनाशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर प्रत्येकाला त्या भक्तीचा लाभ होऊन प्रत्येकाचं कल्याण व्हावं या दृष्टीनं देवी सर्वांच्यावर नजर टाकत सगळ्यांना दर्शन देत कोल्हापूर इथे येते आणि आपल्या स्नानामुळे लोकांचं पाप नष्ट करून पुण्य प्रदान करून देवी पुन्हा आपल्या स्नानाला जाते. तर या धार्मिकतेचा फायदा घेऊन समाजामध्ये चांगुलपणा, अन्याय, वाईट गोष्टी, दुर्बुद्धी आहे आता लोकांच्या मध्ये, थोडक्यात मनावर पटकन डिस्टर्ब लोक होतात किंवा आत्महत्या सगळ्या गोष्टी घडतात. तर लोकांनी धीरानं राहिलं पाहिजे. धर्माचा हाच एक गोष्ट आधार आहे. तर अशा दृष्टीनं जे गोष्ट आपल्या नशिबानं आपल्याबरोबर होती ती देवाच्या आधारानं त्याला खंबीरपणे तोंड द्यायचं असतं. यासाठी देवाची उपासना असते. तर अशा पद्धतीनं माणसानं व्यवस्थित आपलं जीवन व्यतीत करावं, सक्षम जगावं आणि आपल्या धर्माचा, आपल्या देवतेचा अभिमान बाळगून त्याची उपासना करून आपलं कल्याण साधावं. तर आपल्या सोबत आहेत तोफेचे मानकरी स्वानंद जाधवजी. तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून या सोहळ्याचा इतिहास आणि महत्व. दर 3 वर्षातून एकदा आपल्या ही प्रथा आहे की अधिक मासामध्ये ज्या वेळेला ही पूजापाठ पूर्ण होतो त्यावेळेला याचं महत्त्व असं आहे की नगर देवता जी असते ती पूजापाठ केल्यानंतर
ऍक्च्युली ही पूजापाठ असते की नगरदेवता आपल्या देवी देवतांना जागृत करण्यासाठी ही पूजापाठ केली जाते. आणि यानंतर नगरदेवता आपल्या नगरामधल्या असणाऱ्या नदीला स्नानासाठी येते. मग दर 3 वर्षातून एकदा अधिक मासामध्ये ही देवता आपल्या स्नानासाठी येते. याचं एवढं महत्त्व हेच आहे की आई अंबाबाईची ज्यावेळेला पूजा संपन्न होते त्यावेळेला ती येते. नगरदेवता आपल्या नगरामधल्या असणाऱ्या नदीला स्नान करते आणि पूर्ण पावित्र्य यामध्ये जपलं जातं सगळं. आणि इथून आता हे सगळं कार्यक्रम आवरल्यानंतर आता परत जाऊन आपल्या जागेने विराजमान होते. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत तुर्थास इथेच थांबूया. उद्या संध्याकाळी भेटूया पंचगंगेच्या महाआरतीसाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागलसह मी नम्रता भोसले, KK न्यूज कोल्हापूर. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.